नगर परिषदेची पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. काय समस्या घेऊन आपण लोकांसमोर जात आहे? नमस्कार, मी बबलू चौधरी, उपतालुका प्रमुख पिंपळनेर शहर. आज पिंपळनेर नगर परिषदेचं इलेक्शनाचे वारे येत्या 8 दिवसापासून वाहू लागले आहेत. त्यातच आज पिंपळनेर शहरामध्ये माननीय नामदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांचा दौरा लागला होता. त्याप्रसंगी सर्व पिंपळनेरमधील, पूर्ण पिंपळनेर शहरामधील व पिंपळनेर नगर परिषद अंतर्गत सर्व लोकांनी या सभेला भरभरून असा प्रतिसाद दिला आहे व पिंपळनेरच्या विकासासाठी माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मोठं एक विकासाच्या दृष्टीने आपण पिंपळनेरला कसं घेऊन जाऊ शकतो या पद्धतीने आम्हाला सूचना दिल्या आहेत. तरी आम्ही सर्व शिवसैनिक या पूर्ण नगर परिषदेच्या इलेक्शनसाठी पूर्णपणे सज्ज आहोत व पिंपळनेर नगर परिषदेवरती भगवा झेंडा 100% फडकवून राहू आणि आपले आमदार आपल्या साक्री तालुक्याचे आमदार माननीय मंजुळाताई गावित व आमचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री तुळशीरामजी गावित यांच्या विश्वासाला पूर्ण 100% खरे उतरून पिंपळनेर नगर परिषदेवर भगवा फडकवण्याचं काम आम्ही करत आहोत. तसेच प्रभाग क्रमांक 4 मध्ये आमच्या मातोश्री म्हणजे शोभा सुभाष नेरकर व आमचे बंधू श्री विशाल सुनील सोनवणे हे देखील प्रभाग क्रमांक 4 मध्ये नगरसेवक पदाकरिता इच्छुक आहोत आणि नगराध्यक्ष पदाकरता आमच्या शिवसेनेतर्फे श्रीमती ललिताताई गायकवाड या नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. तरी पिंपळनेरच्या जनतेला आव्हान आहे की पिंपळनेरमध्ये शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून व नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवाराला निवडून शिवसेनेचा भगवा नगर परिषदेत फडकवण्यासाठी आम्हाला कृपया सहकार्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.